मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराकडे कार्यरत असलेल्या सुमारे 55 कामगारांना कामावरून कमी करण्याच्या बेकायदेशीर कारवाईच्या निषेधार्थ कामगारांनी ठाणे महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। यामध्ये जानेवारी 2020 पासून वार्षिक रजेचा पगार न देणे, फायलर या विभागातील कामगारांना 2 महिन्यांपासून पगार न देणे याबद्दल वारंवार पत्रव्यवहार पाठपुरावा करून सुद्धा न्याय मिळत नसल्यामुळे नाईलाजास्तव आज श्रमजीवी कामगार रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निषेध आंदोलन छेडण्यात आले। कामगारांच्या व नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडणाऱ्या नियमबाह्य ठेकेदार मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि अरेरावी करणारे बालाजी ट्रान्सपोर्ट या दोन्ही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे आणि त्यांची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती योग्य ती कारवाई करावी यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले। त्याचबरोबर जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर असेच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। वेळ पडली तर कुटुंबियांना देखील या आंदोलनामध्ये सहभागी करू असा देखील इशारा त्यांनी दिला आहे। वागळे स्टेटला सीपी मेट्रो वेस्ट हँडलिंग कंपनीला पालिकेने गेले 10 महिने ठाणे महानगरपालिकेकडे डम्पिंग ग्राउंड अवेलेबल नसल्यामुळे त्यांच्या गाड्या चालत नाही म्हणून कामगारांना त्यांनी दिलेली आहे। ते कचऱ्याचा तिथे हिमालय तिकडचा ठेकेदार डंपर लावून बाहेर ड्रायव्हरांना बोलून काम आणि आपले जे 10 वर्षापासून काम करते कर्मचारी त्यांना त्यांनी नोटीस दिलेली आहे आणि त्यांना कामावरून काढलेलं आहे। या संदर्भात आम्ही गेल्या लास्ट टाइम पण तुम्ही ओपन आंदोलन केलं होतं, आम्हाला शब्द दिला होता आयुक्त साहेबांनी जवळजवळ त्या गोष्टी दिवस होऊन गेले। काल पण त्या मीटिंग मध्ये कामगारांच्या असं कोणच नाहीये। ठेकेदारच्या बाजूने सगळं मॅक्सिमम लॉस काय केलं, लॉस काही त्याला प्रॉफिटच होतो। त्यांनी जो सब ठेकेदार ठेवलेला आहे त्याला कमी रेट मध्ये देतो आणि तो महापालिकेकडून ऑलरेडी जास्त रेट घेतोय, त्याच्यामुळे काढून काही निघणार नाहीये। तरी तो वाटलं की मला लॉस म्हणून मी काम करतो आणि जूनचा पगार आणि मेचा आज 2 कामगारांना पगार नाहीये। मी सीपी तलाव वागळे ग्राउंड मध्ये सफाई कामावर 12 वर्ष आहे। त्यावेळेस हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आली, जेव्हापासून आली तेव्हापासून आमच्यावर अत्याचार, छळवणूक आणि मानसिक त्रास देण्यात चालू केलेला आहे। आज सध्याच्या घडीला 2 महिने झालं पगार दिलेला नाहीये। त्यानंतर वार्षिक रजेचा पगार आहे 2 वर्षाचा दिला आणि त्यांनी घरी बसवलेला आहे, नोटीस दिलेली आहे। महानगरपालिकेला सतत हे बघा हे निवेदन दिलं होतं की छळवणूक होत आहे आणि त्यानुसार अधिकाऱ्याकडे येऊन महावारंवार पाठपुरावा केला। दिवशी आम्हाला नोटीस दिली, त्या दिवसानंतर सतत आम्ही महानगरपालिकेमध्ये येत आहोत आणि अधिकाऱ्याकडे सुद्धा पाठपुरावा करत आहे, पण आम्हाला कुठल्याही अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिलेला नाहीये। त्यामुळे आम्हाला हे आंदोलनाचं पाऊल उचलावं लागतंय, कारण आमचे जे 55 कामगार आहेत भर पावसामध्ये आज घरी बसलेले आहेत, त्यांच्या मुलाबाळाला शिक्षणासाठी आज शाळेची फी भरायला पैसे नाहीयेत। हा महत्वाचा आहे आणि ही मेट्रो कंपनी आमचा इतकं छळवणूक करते, मानसिक आणि आर्थिक बाबतीमध्ये पूर्णपणे आम्हाला खचून यांनी असा प्लॅनिंग केलेला आहे। एक लेटर बनवलंय, चेक बनवलेत पगार आणि लेवीचा आणि त्यांनी स्वइच्छेने राजीनामा द्यावा, त्याच्यावर सही करा तरच तुम्हाला चेक देतो असा आम्हाला धमकी वजा काही कामगारांना सांगण्यात आलेला आहे। आणि हे मेट्रो कंपनीची धमकावण्याची जी भाषा आहे त्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही सांगितलंय, वारंवार त्यांच्याकडे सुद्धा कारवाई करत असो हे बोलत असतो, तरी पण अधिकारी सुद्धा महापालिकेच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये ऐकायला तयार नाहीत। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण।
साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट उलगडण्यासाठी सज्ज असलेल्या धर्मवीर 2 या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकतेच या चित्रपटाचे म्युझिक लॉन्च प्रसिद्ध ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते गडकरी रंगायतन ठाणे येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाले. या प्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, म्युझिक टीम आणि इतर मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होते. या म्युझिक लॉन्च कार्यक्रमासोबतच 10वी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना आनंद माझा या पुरस्काराने गौरवण्यात आले. धर्मवीर 2 या चित्रपटाची निर्मिती साहिल मोशन आर्ट्सचे मंगेश शिवन देसाई आणि झी स्टुडिओचे उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली असून कॅमेरामन म्हणून महेश लिमये यांनी काम पाहिलं आहे. काही दिवसांपूर्वीच लॉन्च करण्यात आलेल्या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाची गाणी अल्पावधीतच प्रचंड गाजली होती. त्यामुळे आता धर्मवीर 2 चित्रपटातील गाणी पाहिल्यावरती चित्रपटाचं कथानक, कलाकार याविषयी लोकांना असलेली उत्सुकता खूपच वाढली आहे. मराठी सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच म्युझिक लॉन्च सोहळा शालेय मुलांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी गुरुपौर्णिमा आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने तब्बल 45 बालकलाकारांनी पहिल्यांदाच धर्मवीर चित्रपटातील गुरुपौर्णिमा ही गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली. मंचावरील सर्व मान्यवर, मला खरंच भरून आलेलं आहे. आज पुन्हा एकदा आनंद दिघेंच्या आठवणींनी मला खरोखरच आज भरून आलेलं आहे. आनंद दिघे म्हणजे ठाण्यातील एक बावटन वादळी व्यक्तिमत्व, जे किंग मेकर होते. आजही ते नसले तरी त्यांचे शिष्य आज किंग बसलेले आहेत. त्याचा मला खूप अभिमान आहे. या निमित्ताने मला एक नक्की सांगावंसं वाटतं की आनंद दिघे हे राजकारणीपेक्षा माझ्या मते ते समाजकारणी जास्त होते. त्यांना ते खूप मुलांच्या बाबतीत इमोशनल होते, सेन्सिटिव्ह होते. मला हे जे सन्मान चिन्ह आहे ते फार महत्त्वाचं आणि खास आहे. कारण अरे आयुष्यातून पावसाने हलकी उसंत दिल्यामुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीची कामे मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी सुरू केली आहेत. या कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सायंकाळी केली. माजीवाडा उड्डाणपूल येथे एकेका मार्गिकेवरील वाहतूक वळवून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खड्डे भरण्याचं काम सुरू असताना आयुक्त राव यांनी त्या ठिकाणी भेट दिली. रात्रीपर्यंत सगळे खड्डे भरून रस्ता वाहतूक योग्य करावा असे निर्देशही त्यांनी दिले. तसेच रस्ते दुरुस्ती करताना त्यामुळे अनावश्यक उंचवटा तयार होऊन दुचाकी स्वारांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचनाही राव यांनी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड, संजय कदम इत्यादी उपस्थित होते. माजीवाडा उड्डाणपुलाखालील रस्ते दुरुस्तीचे काम यावेळीही आयुक्त राव यांनी पाहिले. त्यानंतर मेट्रोद्वारे आनंदनगर नाका आणि कासरवडली नाका येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी आयुक्त राव यांनी केली. कासरवडली नाका येथे बॅरिगेटिंगचे क्षेत्र कमीत कमी असून हा नाका मोकळा करावा. त्यामुळे उजवीकडे वळवणारे U-टर्न घेणारे यांना जास्त जागा मिळेल आणि त्या भागातील वाहतूक कोंडी कमी होईल. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये वाहतुकीसाठी अधिकची जागा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश आयुक्त राव यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. ठाण्यात विविध रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची प्रसिद्धी झाल्यानंतर सोमवारी ठाणे शहर मनसेच्या वतीने घोडबंदर भागातील रस्त्यांवरील खड्डे प्रश्नी तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी कशाला गाता विकासाचे गाणे, खड्ड्यात गेले सगळेच ठाणे, महापालिका आयुक्त हाय हाय अशा स्वरूपाच्या घोषणा देत प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न मनसेने केला.
माझीवाडा कापूरबावडी मुंबई नाशिक महामार्ग असेल किंवा घोडबंदरचा रस्ता असेल, या सर्वच रस्त्यांवरती खड्डेच खड्डे आहेत. घोडबंदर मार्गावर सध्या मेट्रोचं काम सुरू आहे. येथील रस्त्यांचं कॉन्क्रीटचं काम ऐन पावसाळ्यामध्ये सुरू झालं आहे. 3 दिवसांपूर्वी घोडबंदर रस्त्याची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर पाहणी केली होती. त्यानंतर तात्काळ रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवण्याचे आदेशही दिले होते. रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांसंदर्भात त्यानंतर पावसाची उघडीप मिळाल्यावरती खड्डे दुरुस्तीची मोहीम हाती घेण्यात येईल, असं आश्वासन संबंधित प्राधिकरणाने दिलं होतं. या खड्ड्यांविरोधात मनसे आता रस्त्यांवर उतरली आहे. वेदांत हॉस्पिटल समोरील रस्त्यांवर मनसे शहर प्रमुख रवींद्र मोरे यांनी समर्थकांसह आंदोलन केले. यावेळी खड्ड्यात बसून पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी देखील केली. मनसे शहर प्रमुख रवींद्र मोरे यांनी कार्यकर्त्यांसह सायंकाळी वेदांत हॉस्पिटल समोरील रस्त्यावरती आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्ते याच खड्ड्यात बसले होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी कशाला गाता विकासाचे गाणे, खड्ड्यात गेले सगळेच ठाणे, महापालिका आयुक्त हाय हाय अशा घोषणाबाजी देत आंदोलन केले. घोडबंदर भागात रस्त्यांना खड्डे पडले असताना आयुक्त एसीत बसले आहेत. याच खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. दुचाकी चालक गंभीर जखमी होत आहेत. त्याला जबाबदार कोण, यावर उपाय करण्यात यावेत, अन्यथा मनसे स्टाईलने आणखी तीव्र आंदोलन केलं जाईल, असा इशारा यावेळी मोरे यांनी दिला आहे. कशाला गाता विकासाचे गाणे, कशाला गाता विकासाचे गाणे, आयुक्त साहेब, आयुक्त साहेब. हे आता जी ठाण्याची ओळख आहे की तलावांचं शहर, ते आता पुसून टाकायचं आहे. संपूर्ण ठाण्यात खड्ड्यांचं शहर म्हणून अशा बॅनर आम्ही लावणार आहे. कारण टीएमसीला काय पडलेलं नाही. तिथे लोकांचे जीव चालले. 2-2 दिवसापूर्वी 2 माईल एक वारला, तिथे जीव गेला. आताही तुम्ही थोडा उभे राहा, इथे किती लोक पडतात बघा. जे लोकांनी पडू दे, ऍक्सिडेंट होऊ दे, त्यांचा पाय तुटू दे, मरू दे, यांना काय पडलेलं नाही. हे मस्त एसीत बसणार. तेच मला समजलं सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या रस्त्यासाठी म्हणजे खड्ड्यांसाठी निधी दिलाय. मग त्या निधीचा वापर काय होत नाहीये. पूर्ण तुम्ही घोडबंदर ठाण्यात कुठे जा, खड्डेच खड्डे. तुम्ही ते सकाळी बघितलं 20 मिनिटाचा प्रवास असतो, त्याला 2-2-2.5 तास लागतात. हे रोज इथल्या नागरिकांना त्रास घ्यावा लागतो. का त्रास घ्यायचा नागरिकांनी? तुमचे टॅक्स वगैरे वेळेवर भरतात ना. तुमचे टॅक्स भरत नाहीयेत का? इथून तर 100% टॅक्स जातो. तिथे एखादी प्रेग्नंट बाई इथून गेली, काय तिला किती वेदना होतील, त्याचं काय तुम्हाला पडलेलं नाही? समोर हॉस्पिटल आहे, इथे येणारी बाई मला वाटतं रिक्षात असते. मुलाचं काय बोलते ईश्वराला माहिती. पण का तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळताय? टीएमसीचे अधिकारी कधी जागे होणार? त्यांना जाग यावी म्हणून आम्ही हे आंदोलन केलंय. पुढचं आंदोलन हा सगळा कचरा उचलणार आणि नगरपालिकेत नेऊन टाकणार. जो रस्ता बनवलेला पण सगळा रस्ता वाहून गेलाय. कुठल्या दर्जाचं काम गेलं त्या कॉन्ट्रॅक्टरवर पहिले आणि हे करा, ब्लॅकलिस्टेड करा आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करा. हे गुन्हे दाखल करतील का? नाही करणार. यांचे सगळ्यांचे लागेबांधे आहेत. आम्ही त्याचं एक लेटर देणार आयुक्तांना. आम्हालाही बघायचं आयुक्त काय त्याच्यावर कारवाई करतात ते. हरिनिवास येथील आराधना सिग्नलजवळ लावण्यात आलेल्या लोखंडी कमान ट्रकच्या धडकेत उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला जबर दुखापत झाली आहे. यामध्ये सदर कमानीखाली उभ्या असलेल्या अंबादास जाधव या तरुणाच्या डोक्यात व खांद्यावर बॅरिकेड पडल्याने त्यांना जवळच्या माले हॉस्पिटलमध्ये तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. सदर घटनेच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. सदर लोखंडी कमान त्वरित काढावी अशी नागरिकांकडून मागणी देखील करण्यात येत आहे. अंबादास जाधव माझं नाव आहे. 3 पेट्रोल सकाळी साईडला जात रेलिंगला धक्का लागला. तर धक्क्यामुळे माझ्या डोक्यात आणि माझा मनका पूर्णपणे बोलता येत नाही, आणि कामाला मोदी हुंडाईमध्ये आहे. खरोखर कट्टर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. मी माझं लिडर सुद्धा
ठाणे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत यांना मी लेटर देणार आहे आणि ही बॅरिकेड नाही पाहिजे आम्हाला, नाहीतर पुढच्या वेळी जर ही बॅरिकेड टाकण्यात आली तर तीव्र आंदोलन केलं जाईल स्थानिकांकडून. एवढं संदर्भात नागरिकांना जीवाची जे नागरिकांच्या तुम्ही जे जीवाशी खेळ करता आणि जे तुम्ही तुमचे हे असे कॉन्ट्रॅक्ट आणून लोकांच्या जीवाशी आणता, हे माझी एक विनंती आहे की असे कोणतेही उपक्रम कोणी आणू नयेत. आणि जर तुम्ही पहिली गोष्ट प्रथम तुम्ही स्थानिक नागरिकांना हे जे सगळे उपक्रम करताय हे त्यांच्या फायद्यासाठी आहेत की नाही हे तर पहिले विचारून घ्या. तुम्ही तुमचा मनमानी कारभार आणता आणि टाकून देता आणि नंतर जशी दुर्घटना झाली तर त्यानंतर तुमचं ॲक्शन असतं. तर माझं म्हणणं एवढंच आहे ठाणे महानगरपालिकेला की हे असे उपक्रम जे तुम्ही राबवता हे स्थानिक नागरिकांना पहिले विचारत करा आणि नंतर कळवा. आषाढी एकादशीचे औचित्य साधून ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालय रघुनाथ नगर येथून एक दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये लेझिम पथक, लाठीकाठी आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचा देखील सहभाग करण्यात आला होता. दिंडी यात्रेचा मार्ग हा आनंद विश्व गुरुकुल रघुनाथ नगर ते रहेजा गार्डन एरिया पासून संकल्प चौकाकडून पुन्हा आनंद विश्व गुरुकुलमध्ये संपन्न झाला. यामध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून या दिंडीमध्ये सहभाग नोंदविला. त्याचबरोबर लेझिम पथक तसेच साहसी खेळ आणि हरिनामाचा गजर करत ही वारी या ठिकाणी संपन्न झाली. तर मुख्याध्यापिका सीमा हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम येथे राबवण्यात आला. आषाढी एकादशी आणि दरवर्षी आनंद विश्व गुरुकुल आषाढी एकादशीच्या निमित्ताने या वारीचं आम्ही लोक आयोजन करतो आणि एक संपूर्ण थोड्या परिसरात फिरून ही वारी एखाद्या मंदिरात जाऊन यावेळेस आम्ही भवानीच्या मंदिरात जाणार आहोत आणि तिथे मग आरती परफॉर्म केल्या जाईल. आणि मुलांना आषाढी एकादशीचं, कारण आता ही जी आपली परंपरा आहे ही कुठेतरी सगळ्या मुलांना, आत्ताच्या आधुनिक मुलांना ती कळायला हवी, म्हणून हे एक पारंपरिक आम्ही दिंडी अशी इथे दरवर्षी काढतो. वारी मागची एक संपूर्ण एक महत्वाची भावना म्हणजे सगळ्यांना एकदा जसा आपला हा आहे विठ्ठल रखुमाई आहे त्यांचं जे आहे की उभा विटेवरी, एक मुलांना सगळं त्यांच्याबद्दल कळायला हवं. कारण संस्कृतीमध्ये कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टी आजकाल शाळेमध्ये नाही शिकवल्या जात. तर हे असे आयोजन केल्याने त्यांच्यामध्ये एक तर एकोपा वाढतो. आता आमच्या बरोबर नर्सिंगचे पण, आमचे नर्सिंग कॉलेज आहे त्याचे पण मुलं आहेत, NSS चे मुलं आहेत, NCC चे मुलं आहेत. तर सगळ्यांनी मिळून एका दिवशी एकत्र यायचं आणि दिंडी काढायची, असं याचं मुख्य आयोजनचं महत्त्व.